गौरी सूर्यवंशी, एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। दिंडोरी तालुक्यातील वणी येथे सकल हिंदू समाजाच्या वतीने वणी पोलीस स्टेशनला निवेदन देण्यात आले। संगमनेर येथे घुलेवाडीत हरिभक्त परायण संग्राम बापू भंडारे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध म्हणून सकल हिंदू समाजाच्या वतीने वणी पोलीस स्टेशनच्या प्रभारी एपीआय गायत्री जाधव यांना निवेदन देण्यात आले। या निवेदनात हल्ला करणारा देशोन्नती कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। संगमनेर तालुक्यामध्ये घुलेवाडी येथे संग्राम बापू भंडारे यांच्यावरती भ्याड हल्ला झाला। त्यामध्ये हिंदुत्ववादी विचारक संग्राम बापू भंडारे आहेत आणि ते हिंदू प्रबोधन करतायत। त्यांच्यावरती असे हल्ले कोणी आता खपवून घेणार नाही यासाठी आम्ही एक निवेदन दिलं आहे। त्यांना त्यांच्या गाडीची काचा फोडण्यात आल्या व त्यांच्या जीवितास धोका आहे असं ओळखून महाराष्ट्र पोलीसने गृह राज्यमंत्र्यांनी एक त्यांना कायमस्वरूपीचा पोलीस बंदोबस्त द्यावा, पोलीस संरक्षण द्यावा अशी आमची विनंती वजा अर्ज होता, तो आम्ही आज दिला आहे। याची प्रत आम्ही गृह राज्यमंत्र्यांना पण पाठवली आहे, देवेंद्र फडणवीस यांना पण पाठवली आहे आणि नाशिक ग्रामीण SP साहेब यांना पण ही प्रत आम्ही स्पीड पोस्टने रवाना केली आहे। धन्यवाद। एक मिनिट। हिंदू धर्माचं भूषण, हिंदू धर्मरक्षक हरिभक्त परायण संग्राम बापू भंडारे यांच्यावर जो संगमनेर येथील घुलेवाडी येथे जो भयाड हल्ला झाला त्याच्या निषेधार्थ दिंडोरीतील वणी पोलीस स्टेशनला आम्ही सर्व हिंदू प्रेमी सर्व या ठिकाणी जमा झाले आणि त्यांनी या घटनेच्या निषेधार्थ पोलीस स्टेशनला एक निवेदन दिलं। इथून पुढे भविष्यात बापूंच्या संरक्षणासाठी त्यांना प्रोटेक्शन दिलं जावं। हिंदू धर्माबद्दल प्रखरपणे बोलणारे आमचे संग्राम बापू भंडारे, गोरक्षाचा मुद्दा मांडणारे, धर्मरक्षाचा मुद्दा मांडणारे, लवजिहादचा मुद्दा मांडणारे आमच्या बापूंवर जो झालेला हल्ला आहे त्याचा आम्ही सर्वजण या ठिकाणी निषेध करतो। भविष्यात जर असे प्रकार घडले तर या वेळेस त्याचा निषेध नाही तर तीव्र आंदोलन किंवा तीव्र मोर्चा या ठिकाणी छेडला जाईल। याची दखल प्रशासनाने घ्यावी यासाठी आम्ही एक निवेदन आज वणी पोलीस स्टेशनला या ठिकाणी दिलेलं आहे। एस मराठी न्यूजसाठी वृत्त संपादक शामराव सोनवणे, वणी। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।